उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। शिवसेना युपीटी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहे। शिंदे यांच्या शिवसेनेचे वाढलेले जे काही थेट उद्धव ठाकरे यांचे टेन्शन व्हायरल झालेले आहे। टेन्शन खूप वाढलेलं आहे। बघू शकता राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे काही लागलेले आहेत। भाजपाने या निवडणुकीत जे काही मोठी जी बातमी दिलेली आहे, सर्वात मोठी बातमी आहे, जी बाजी मारलेली आहे। निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याचे जे काही बघायला मिळत आहे, तर सर्वात जास्त काय बघू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे बघू शकता त्यांच्या समोर जे काही नगरसेवक पदाची जे काही तुमच्या समोरच आहे। बघू शकता राज्यातील 29 जे काही महानगरपालिका निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला। अनेक महानगरपालिकांवर भाजपाची एकाकी ही सत्ता आली। राज्यात युतीत जे काही असलेले पक्ष महानगरपालिका निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढताना जे काही दिसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महानगरपालिका जे काही निवडणुकीत मोठे अपयश मिळाले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणूक लढवली, तरी भाजपाचीच दोन्ही महानगरपालिका सत्ता आली। एकेकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ले जे काही त्यांचे होणे होते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या। भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गटाने एकत्र येत महानगरपालिका निवडणूक लढवली। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका जे काही उल्हासनगर या ज्या देशांमध्ये जे काही महानगरपालिका महापालिकांच्या जे काही ठिकाणी एकत्र येत शिवसेना गट जो काही राबवण्यात आलेला होता, भाजपाने निवडणूक लढवली, पूर्णतः लढवली। बघू शकता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट जो काही बघू शकता गटाने महानगरपालिका जे काही महापालिका होतात निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या जातात। असे असतानाही आता निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जवळीकता वाढल्याने बघायला मिळत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही सर्वात मोठे कारण काय बनलेले आहे आपल्या समोर येत आहे। बघू शकता कारण हे जे मोठंच आहे। बघू शकता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार, जे काही राजकीय वर्तुळ चक्र आहे ते फिरण्याची शक्यता खूप वर्तवली जात आहे। हे सुद्धा वाचा तुम्ही। जे काही सर्वात जास्त जे काय अजित पवारांचे जे दुर्घटनेमध्ये जे सर्वात जास्त लोकांना धक्का बसलेला आहे, तर कल्याण डोंबिवली जे काही महानगरपालिका महापौर उपमहापौर जे काही यांच्या निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांचे ठाकरे गटने जे काही गटाचे नेते आहेत उमेश बोरकारगर जे काही संगेश जे काही भोईर यांनी भेट घेतलेली आहे। स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओनंतर तुफान चर्चा रंगताना दिसत आहे। KDMC जे काही निवडणुकी दरम्यान महायुती विरुद्ध जे काही ठाकरे गट मनसे अशी लढ जी काही चालू होती ती आता बघायला मिळाली आहे। सर्वात जास्त काय मिळाले आहे, शिंदे गटाने मनसे सोबत मिळून गट स्थापना जे काही सर्वात जास्त गट त्यांनी निर्माण केलेला आहे। 11 नगरसेवक निवडून आले, यापैकी जे काही 4 बेपत्ता आहेत। बेपत्ता म्हणजे यांचं म्हणजे नामोनिशाणच नाहीये। तर आपल्या समोर काय दिसत आहे बघू शकता शिंदे गटाच्या जे काही संपर्कात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला। या भेटीनंतर ठाकरे गटात संभ्रम बघायला मिळत आहे। राजकीय वर्तुळात जे काही तर्क वितरण जे काही चालू आहे, मात्र यावर सध्या तरी ठाकरे गटाने मौन बाळगलेले आहे। तर मौन बाळगण्याचे कारण काय आहे हे तर आता आपल्या पुढे जे काही जाहीर अजून सांगण्यात येत नाही। यावेळी महानगरपालिका निवडणुकीवेळी राजकीय मनसे जे काही बघू शकता समीकरणे उपकरणे जे काही बदलण्याचे बघायला मिळत आहे। राजकीय पक्ष कुठे युती म्हणून कुठे विश्व जे काही निर्माण होणार आहे, तर बघू शकता निवडणुका लढताना दिसत आहेत। सर्वात जास्त निवडणुका या लढल्या जात आहे, परंतु आपल्याला ह्यांची जे कारण आहे म्हणजे आपल्याला दिसून येत नाहीये। ह्याचं कारण काय असणार आहे पुढील डिटेलमध्ये समजणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला मी सांगण्यात येतो, तर बघू शकता BMC जे काही पोल हा जो जाहीर झाला आहे मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे अखेर आपला पत्ता ओपन करणार महानगरपालिका पदासाठी। या 2 रणांगणींच्या जे काही नावांची चर्चा ही जी काही बघू शकता चर्चा खूप रंगत आहे। आपल्या ब्रेकिंग न्यूज येत आहे।
मुंबई न्यूज राज्यातील 29 जे काही महानगरपालिका निवडणूक पार पडली आहे, त्यामुळे आता सर्वांचे महापौर पदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला काठावर जे काही बघू शकता काठावर बहुमत मिळालेलं आहे आणि याचे जे काही दुसरीकडे या दोन पक्षातील महापौर पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 1 फेब्रुवारी म्हणजे चालूच होते हे लागूनच राहिलेले आहे. निवडणुकीकडे जे काही लागलेले लक्ष हे त्यांचे महापौर जे काही उपमहापौर पदावर असल्याचे जे काही सर्वात मोठे लक्षण होते. शिंदे यांच्या शिवसेनेकडून महिलांची जी काही वर्णी करणार होती ती काय पुढे चाललेली आहे. महानगरपालिकेत महिला जे काही बघू शकता सर्वात पुढे आहे. उपमहापौर पदासाठी जे काही त्यांनी निवडणुका लढवलेल्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 2 रणांगणांची जे काही चर्चेत आहे. मुंबई महानगरपालिका जे काही बघू शकता यंदा सर्वसामान्य जे काही जनतेला प्रवासांसाठी जे काही आरक्षण आहे, त्यामुळे यावेळी महापौर जो काही पदावरती जो काही महिला विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. यंदा मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असेल. महानगरपालिकेमध्ये जे काही निवडणुकीत यावेळी भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर भाजपाचे जे काही बघू शकता बीजेपी एकदम मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जे काही शिवसेना पक्षाला 29 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपाचा महापौर होणार असून शिंदेच्या जे काही शिवसेनेचा उपमहापौर जो काही होणार आहे. महापौर पदासाठी 2 नावे चर्चेत आहेत. तर नाव चर्चेत कोणते आहेत आपल्या समोरच मी सांगणार आहे. पुढे बघा, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 130 नगरसेवक जे काही निवडून आलेले आहेत. तर 227 या प्रभागांपैकी 114 जे काही प्रभाग महिलांसाठी आहे राखीव ठेवण्यात येणार आहे. तर यंदा 130 जे काही महिला निवडणूक आल्या होत्या. तर महापौर जे काही पदाचे जे काही आलेले नगरसेवकांमध्ये जे काही सर्वाधिक नगरसेविका जे काही भाजपच्या आहेत, त्याखालील जे काही ठाकरेंची शिवसेना, त्यानंतर शिंदेची जे काही बघू शकता उमेदवार पक्ष सर्व निवडून येणार आहेत. तर आपल्या समोर आहे बघू शकता. त्यावेळेस निवडणुकीत भाजपचे जे काही 49 नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना जे काही बघू शकता पक्षाच्या 38 नगरसेविका जे काही निवडून आल्या आहेत. तर शिंदे यांच्या जे काही शिवसेना पक्षाच्या 19 नगरसेविका निवडून आल्या आहेत. महापौर जे काही पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे जे काही माजी सभागृह तृष्णा जे काही विश्वासराव जे काही नगरसेवक होते यांची जे काही यांची चर्चेत आहे. सर्वात जास्त 2014 मध्ये महानगरपालिका जे काही बघू शकता महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेले होते. त्यावेळी स्नेहल जे काही बघू शकता स्नेहल आंबेकर आणि यामिनी जाधव यांची जी काही चर्चेत होती, सर्वांनी नाव चर्चेत होते यांचं. यामिनी जाधव यांना महापौर पदाचे जे काही हुलकावणी दिली होती, जी काही बघू शकता तृष्णा जे काही विश्वासराव या अनुभवी नगरसेविका असून 2014च्या कार्यकाळात जे काही सभागृहात या होत्या. दोघांपैकी दोघांची तरी महापौर पदावर जे काही वर्णी चालू होती अशी चर्चा रंगत आहे. आपल्या समोरच आहे बघू शकता. तर शिवसेना बघू शकता कॉन्ट्रोवर्सी चालूच आहे. सीएम जे काही फडणवीसांच्या एकेकाळी जे काही बघू शकता उल्लेख बोवल मंत्री महानगरपालिका जे काय बघू शकता शिंदेच्या आमदाराला जे काही झापलं थेट शेवटच्या टर्मचा इशारा. आता हा कोणता टर्मचा इशारा आहे आपल्या समोरच आहे बघू शकता. सांगली न्यूज मध्ये काय येत आहे बघू शकता. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा जो काय प्रचार उद्या रात्री बंद होणार आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचार हा थांबवण्यात येणार होता. तो बघू शकता शिंगेला जे पोहोचलेला होता. त्यामुळे सत्ता अधिकारी जे काही विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यावेळी जे काय बघू शकता वातावरण चांगले तापले आहे. त्यातच आता सांगलीत जे काही प्रचार सभेवर जे काही एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचे जे काही आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस यांचे एकीकडे जे काही बघू शकता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. बाबर त्यांच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलेच झोपले आहे. जे काय म्हणजे झोपले तर आहेच म्हणजे त्यांनी झापले पण आहे कोणाला तरी असून थेट इशाराच जे काही दिलेला आहे आपल्या समोरच येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी सांगली जिल्हा परिषद जे काही राबवलेली होते, तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे काही मुख्यमंत्री जे काही फडणवीस यांच्या एकेकाळी जे काही बघू शकता मुख्यमंत्र्याचा एकेकाळी उल्लेख करत भाजपच्या नेत्यांवर जे काही जो काही निशाणा साधलेला आहे बघू शकता, त्यांच्या या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे. सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री पदाचा जो काही एकेकाळी उल्लेख करणं चुकीचं आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं. तसेच सुहास जे काही बाबर यांच्या भाषेवरून एकनाथ शिंदे जे काही समज द्यावी अशी भूमिका गिरीश महाजन यांनी सर्वात जास्त व्यक्त केलेली आहे. यांनी म्हटलं आहे तसेच आपले जे काही पहिली टर्म आहे ही शेवटची ठरू शकते का असा त्यांनी एक उल्लेख केलेला आहे. इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिलेला आहे. सुहास बाबर या भाषेत जे काय बोलतायत ते चुकीचे नाही हे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांची पहिलीच टर्म असून ती शेवटची ठरू शकते याची काळजी घेतली पाहिजे असा इशारा त्यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री जे काही मुख्यमंत्र्यांचा एकेरी जो काही उल्लेख करण्याचा प्रकार चुकीचा आहे, तर सुहास बाबर यांच्या भाषेवरून एकनाथ शिंदे यांनी त्यांचा समाज जो काय बघू शकता समज त्यांनी सगळ्यांना दिलेली आहे. आपली पहिली टर्म आहे ती शेवटची ठरू शकत नाही म्हणून असा देखील इशारा गिरीश महाजन यांनी केलेला आहे. सुहास बाबर यांनी दिलेला जो काही मजकूर आहे आपल्या समोरच आहे. बाबर यांच्या जे काही वक्तव्यावरून येत्या काळात महायुतीमध्ये जे काही ठिंगणी पडणार आहे शक्यता आहे, याची सर्वात मोठी शक्यता आहे. बघू शकता पुण्यात मोठा अपघात, तर भाजपच्या महाराष्ट्र जे काही राज्यातील आईला जो काय बघू शकता CM फडणवीसांनी घेतली होती, जी काही दखल घेतलेली होती, तर सर्वात मोठी दखल आपल्या समोर काय आहे बघू शकता. तर आपल्या समोर येत आहे पुणे न्यूज जे काय पुण्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जे काय बघू शकता शहजाद पुनावाला जे काय बघू शकता यांच्या आईचा मोठा अपघात झाल्याने समोर आलेले आहे. तर CNG पेट्रोल पंपावर एका जे काय जोरदार धडक दिलेली होती, तर बघू शकता दुखापत खूप झालेली आहे. तर त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या चालकाचे जे काही घटनास्थळी जे काही पळ काढला, पण पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण तपासून घेतलेली आहे. आपल्या समोरच आहे बघू शकता. तर शहजाद पुनावाला यांनी दिलेली जे काही एका माणसाचे जे काही आईला म्हणजे जाणून बुजून धडक दिली, यामध्ये जे काही गंभीर जखमी झालेले आहेत, तर खूप जास्त जखमी झालेले आहेत, तर कृपया तर तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. अशा एका पुणे पोलीस या माणसाला अटक ही करणारच आहेत, तर योग्य ती शिक्षा मिळणारच आहे. बघू शकता आपल्या समोरच आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असणे सबस्क्राईब करा, तर तुम्हाला मी नवीन असे व्हिडिओ मिळणार आहे. तर आपल्या समोर एक लास्टची बातमी येत आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे वाढलेले जे काही थेट उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढलेलेच आहे. तर आज टेन्शन हे आपलं फर्स्ट टाइम पाहिलेलं होतं, तर आपण हा पार्ट जो आहे तो नेक्स्ट टाइम बघणार आहोत. तर काय टेन्शन वाढलेलं आहे, तर या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा.